नवनाथ चव्हाण हे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. राजेश भोर हे इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आम्ही हार्दिक स्वागत करतो. त्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. त्याचबरोबर वैशाली राजेश भोर यांनी देखील इथे प्रवेश केलेला आहे. काँग्रेस पक्षाचे नवनाथ चव्हाण यांनी देखील इथे प्रवेश केलेला आहे. अजितदादा गटाचे डॉक्टर संतोष खंबाळकर आणि डॉक्टर विद्या संतोष खंबाळकर या देखील इथे प्रवेश करत आहेत. हिंदुत्व सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, प्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांचा. पक्षामध्ये प्रवेश करतायत श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा. हे देखील शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करतायत. जे भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी आहेत त्यांचं देखील आम्ही इथे हार्दिक स्वागत करतो. डॉक्टर संतोष खंबाळकर अजित पवार गटाचे यांच्या नेतृत्वाखाली रवींद्र बोर्डे, गुलाबराव देठे, अजित विलास उदारे हे पक्ष प्रवेश करत आहेत. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर भाजप युवा मोर्चाचे विशाल शिरवाडे, गणेश भोसले, लवलेश धुळप, राज नायगोले, विकास कल्पे यांनी देखील शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलाय. आम्ही त्यांचं हार्दिक. विनायक गावडे हे देखील इथे पक्षप्रवेश करत आहेत. त्याचबरोबर शिंदे गटाचे उप शहर प्रमुख उमेश गव्हाणे हे देखील शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतो. यांच्याबरोबर वैशाली राजेश भोर, नवनाथ चव्हाण, शिवाजी भोसले, मारुती कोकणे हे सर्व इथे प्रवेश करत आहेत. त्यांचा आम्ही हार्दिक स्वागत करतो. यानंतर माननीय उद्धव साहेब आपल्याला सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा, पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांचा. नमस्कार. आज आम्ही सर्वजण शिवसेनेमध्ये प्रवेश करीत आहे. साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं आमचं 9 वार्डमध्ये 94 वार्डमध्ये ठरलं आणि आम्ही सगळी मंडळी एकजुटीनं साहेबांबरोबर यायचं ठरलं आणि साहेबांचे विचार, साहेबांचे मार्गदर्शन नेहमीच आम्हाला आवडायचे आणि त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी विचार करून आम्ही शिवसेनेमध्ये आज सर्व मंडळी प्रवेश करीत आहे. साहेबांबरोबर काम करत राहू. नमस्कार. मी आवाज येतो सगळ्यांना. लहानपणापासून शिवसेनेचा पाठ पुढून घेतलेला मी कार्यकर्ता आहे आणि 8वी मध्ये असताना गटप्रमुख या पदी सुद्धा मी काम केलेला कार्यकर्ता आहे. पण काही काळात अन्य पक्षांबरोबर जात असताना काम करत असताना उद्धव साहेबांबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त झाली
आणि मी खासदार साहेब राजेंद्र साहेबांकडे एक महिनापूर्वी हा शब्द टाकला, मडवी साहेबांकडे सुद्धा तो शब्द टाकला. आणि माझ्या शब्दाला विनंतीपूर्वक मान देऊन आज मला शिवसेनेमध्ये उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज मातोश्रीवरती प्रवेश केला. त्याबद्दल मी सर्व नेते मंडळी आणि उद्धव साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो. आज एवढंच सांगतो, मन भरून आलेलं आहे. शिवसेनेचं पारपडून ज्यांनी ज्यांनी घेतलं त्यांना कुठेही कमतरता भासली नाही. नवी मुंबईमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय शांत बसणार नाही एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांचं मातोश्री आणि शिवसेनेमध्ये स्वागत. एक नवीन सुरुवात आता संपूर्ण देशात होते. कालचा दिवस हा देशाच्या दृष्टीने आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने फार महत्त्वाचा होता. You're fired. I give you 3 days to finish the client presentation and you've got nothing to show? I just need a little more. महाराष्ट्रामध्ये जे काही चाललेलं ते आपण सर्व पाहतो आहोत आणि आपण सगळे भोगतो आहोत. भ्रष्टाचार एवढ्या उघडपणाने चाललेलं आहे की जणू काही महाराष्ट्रामध्ये बेबंदशाहीच आहे. कोणी कोणाला विचारायला धाजावतच नाहीये. म्हणजे मुख्यमंत्री मी काल सुद्धा म्हणालो, आज सुद्धा म्हणतोय, उद्या सुद्धा म्हणेन. याचं कारण जोपर्यंत या भ्रष्टाचारांवरती कारवाई होत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री असलेत काय आणि नसलेत काय काहीच कोणाला फरक पडत नाही. आणि काल दिल्लीमध्ये जे घडलं, मला नाही वाटत गेल्या काही वर्षात किंवा कदाचित देशाच्या इतिहासात प्रथमच 300 खासदारांना, लोकप्रतिनिधींना अटक करण्यात आली. का अटक करण्यात आली? तर जी मतांची चोरी करून जे सत्तेत बसलेत, ती चोरी आपण पकडली, चोरी उघड केली आणि त्याच्याबद्दल जाब विचारायला जात होते, त्यानं जाऊ दिलं नाही. मग हे कोणाचं सरकार आहे? कारण 1-2-3 वर्षापूर्वी शेतकरी त्याच्या न्याय हक्कासाठी दिल्लीत जाऊ इच्छित होता. त्याच्या मार्गामध्ये सगळे खेळे पसरले गेले, मोठ्या बॅरिकेड्स टाकल्या गेल्या. म्हणजे शेतकऱ्यांनी दिल्लीत यायचं नाही. जे दिल्लीत खासदार म्हणून आपल्या जनतेने निवडून दिलेत त्यांनी सरकारला प्रश्न विचारायचे नाहीत. आपण जर का पुराव्यानिशी मंत्र्यांचे भ्रष्टाचार वेशीवर टांगले तर त्या मंत्र्यांवरती कारवाई करायची नाही. किती दिवस सहन करणार आहे? आणि एकूणच हे थापा मारून आलेलं सरकार मग राज्यात काय आणि देशात काय, एक एक आपल्या डोळ्यावरच्या पट्ट्या आता दूर होत चाललेल्या आहेत. आणि म्हणून मला तुमचं कौतुक आहे. आज तुम्ही सगळेजण जे शिवसेनेत आलेले आहात, तुमचं कौतुक आहे. कारण सत्तेच्या नादाला लागून भले बिघडलेले आहेत, भले गेले आणि आता गेल्यानंतर कपाळावरती हात मारून बसले. कारण आता अशा वेळेला गेले की तिथली सत्ता आता जायची वेळ आलेली आहे. सगळ्यांचे दिवस काही सर्वदा असे सगळ्यांना फसवू शकतात असे नसतात. ह्यांची आता नाटकं जनता ओळखायला लागलेत आणि त्यांची म्हणजे भाजपची सत्ता जाण्याच्या दिवसात जे तिकडे गेलेत ते आता कपाळावर हात मारून बसलेत. असो, आपण सगळेजण कोणत्याही सत्तेशी अशी काही आपल्याला मोह आहे किंवा लालूच आहे अशातला भाग नाही. आपण लढणारी माणसं आहोत, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारी माणसं आहोत. आणि त्या संघर्षासाठी कशाची पर्वा न करता तुम्ही सगळेजण शिवसेनेत आलात. तुमचं मनापासून मी स्वागत करतो आहे. आणि जनतेशी प्रामाणिक राहून जनतेच्या लढ्यात किंवा जनतेच्या न्याय हक्कासाठी आपण लढत राहू, हीच एक प्रतिज्ञा घेऊन आपण मैदानात उतरलेलो आहोत. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.